स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। प्लीज नमस्कार व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का ही कोकणातील होळी एवढी खास का असते? आणि गावागावात साजरा होणारा आनंदाचा सोहळा। प्रल्हादाची कथा आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातील होळीचा खरा अर्थ। कोकणातील होळी पोळताळीत परंपरा, श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव। आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातील होळी या सणाबद्दल सविस्तर माहिती। कोकणात निसर्गरम्य समुद्र किनारे, नारळी पोफळीची बाग, हिरवीगार डोंगर रांग आणि परंपरांनी नटलेली भूमी। या भूमीत साजरी होणारी होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून श्रद्धा, परंपरा आणि एकतेचं प्रतीक आहे। होळी हा सण प्रामुख्याने फाल्गुन महिन्यात येतो। फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवली जाते। हिंदू पंचांगानुसार हा सण हिवाळ्याचा निरोप आणि वसंत ऋतूचं स्वागत दर्शवतो। कोकणात होळीला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे। येथील प्रत्येक गावात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। होलिका दहनाची परंपरा होळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावातील चौकात मोठी होळी रचली जाते। लाकूड, वाळलेली झाडे आणि नारळाच्या झावळ्या यांचा उपयोग केला जातो। गावातील प्रमुख व्यक्ती किंवा पुजारी होळीची पूजा करतात। होलिका दहन ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण आहे। या मागे प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूची कथा सांगितली जाते। भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका भस्मसात झाली। होळीची सुरुवात आपण पौराणिक कथेतून समजून घेऊया। राजा हिरण्यकश्यपू, त्याचा मुलगा प्रल्हाद आणि भगवंतावर असलेली अखंड श्रद्धा। हिरण्यकश्यपूने स्वतःला देव मानायला लावले, पण प्रल्हादाने फक्त विष्णूचं नाव घेतलं। रागाने हिरण्यकश्यपूने बहीण होलिकेला सांगितले, प्रल्हादाला अग्नीत बसव। होलिकेला वरदान होते, अग्नी तिला जाळणार नाही। पण अधर्मावर धर्माचा विजय झाला। होलिका जळाली, प्रल्हाद वाचला। Look, Holika is burning, but Prahlad is untouched. It is a miracle. ओम नमो नारायणाय। आणि त्या घटनेची आठवण म्हणून होलिका दहन साजरे केले जाते। तो वाचला। जय हो। कोकणात होळी पेटवताना होळी रे होळी पूर्णाची पोळी असा जयघोष केला जातो। सर्वजण एकत्र येऊन आनंद व्यक्त करतात। शिमगा कोकणातील खास परंपरा। हा आपला शिमगा आहे। कोकणात होळीला शिमगा म्हणतात। असं का? हा सण अनेक दिवस चालतो। किती छान नृत्य। हो, गावोगावी मजा लोकनृत्य, येते। खेळ, भजन कीर्तन आयोजित केले जाते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मध्ये शिमगा खूप उत्साहात साजरा होतो। पहा, पालखी निघाली। कोकणातील काही गावात होळीच्या काळात पालखी काढली जाते। चला प्रार्थना करूया। हो, देवस्थानात विशेष पूजा अर्चा केली जाते। पहा, शिमग्याच्या किती काळात सुंदर पारंपरिक नृत्य नृत्य करतात। प्रकार सादर हो, केले हा जातात। आपला शिमग्याचा खास नृत्य प्रकार आहे। ढोल
ढोल ताशांचा आवाज किती ढोल जोरात आहे. ताशा झांज यांच्या गजरात गाव दुमदुमून सगळं जाते. गाव दुमदुमतंय. ते मुखवटे का घातलेत? काही भागात मुखवटे घालून लोकनृत्य केले जाते. ते चांगल्याचा वाईटावर विजय दाखवतायत. हो, लोकांना संदेश यातून देण्यासाठी. सामाजिक संदेश दिले जातात. आज धुळवड आहे. हो, रंगांचा सण. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. म्हणून सगळे रंग घेऊन आलेत. तयार आहेस? थांब. लोक एकमेकांना रंग लावतात. मी पण लावणार. 1, 2. गुलाल उधळून आनंद साजरा केला जातो. हे रंग कसे बनवतात? पूर्वी नैसर्गिक रंग वापरायचे. कोकणात पूर्वी नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा. जांग, फुलांपासून हळदीपासून हळदीपासून पिवळा रंग रंग. तयार केले जात. फुलांपासून गुलाबी. वा, होळीच्या निमित्ताने कोकणात किती खास छान पदार्थ पदार्थ बनवले आहेत. जातात. आज खास होळीचे पदार्थ आहेत. घे बाळा गरम पुरणपोळी हा प्रमुख धन्यवाद, गोड आजी. पदार्थ असतो. मलाही हवी. हे खास होळीचे पदार्थ आहेत का? हो, नारळाची शिमग्यासाठी खास करंजी, बनवतो. मोदक, वडे यांचाही आस्वाद घेतला जातो. खूप छान आहे. मला करंजी खूप आवडते. स्वागत आहे. शुभ होळी. तुम्हाला सुद्धा होळीच्या शुभेच्छा. घराघरात पाहुण्यांचे स्वागत केले जाते. शुभ होळी काका. ही गोडधोड घ्या. आशीर्वाद. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात. पहा समुद्रकिनारी होळी किती सुंदर दिसते. कोकणातली होळी खूप खास आहे. तुला पकडलं. अजून समुद्रकिनारी रंग टाकतो. असलेल्या गावांमध्ये होळीचा उत्सव अधिक रंगतदार असतो. ही जत्रा खूप मजेदार आहे. मला ते लाडू हवे आहेत. काही ठिकाणी होळीच्या निमित्ताने जत्रा भरते. चला आरती करूया. हो, आणि प्रसाद घेऊया. देवळात शुभ विशेष होळी. आरती आणि महाप्रसाद असतो. होळी आपल्याला एकत्र राहायला शिकवते. हो, सगळे होळी एकत्र हा सण असलो की सर्वांना सण एकत्र अधिक आणतो. सुंदर वाटतो. हा सण सर्वांना जाती एकत्र धर्म आणतो. भेद विसरून सर्वजण एकत्र आनंद पहा, साजरा पहा. करतात. सगळे एकत्र आहेत. मैत्रीचं बंधन खूप हा सुंदर सण असतं. मैत्री, प्रेम आणि हो, बंधुभाव होळी वाढवतो. आपल्याला प्रेम शिकवते. आपण आजच्या पर्यावरण काळात होळी पर्यावरण साजरी करूया. जपणे आवश्यक आहे. हो, निसर्ग जपणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळात पर्यावरण जपणं खूप गरजेचं आहे. झाडं लावली तर भविष्यात सावली मिळेल. हे फुलांपासून तयार केलेलं रंग आहे. रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग वापरणे रासायनिक गरजेचे रंग आहे. टाळले पाहिजे. छोटी होळी झाडांची पण तोड मोठा टाळून संदेश. छोट्या प्रतिकात्मक होळ्या निसर्ग पेटवाव्या. वाचवणं हीच खरी परंपरा. आपण सगळे मिळून पर्यावरण पूरक होळी साजरी करूया. कोकणातील होळी म्हणजे संस्कृती, कोकणातील परंपरा होळी आणि म्हणजे निसर्ग यांचा आपल्या सुंदर संगम मनाला आहे. ऊब देणारा सण आहे. ही केवळ रंगांची उधळण नाही, ही केवळ रंगांची तर उधळण आनंद नाही, आणि तर आनंद एकतेचा आणि उत्सव आहे. एकतेचा उत्सव आहे. ही आपल्या संस्कृती, परंपरा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. आपणही ही परंपरा जपूया आणि सण साजरा करूया जबाबदारीने. आपणही या परंपरेचा अभिमान बाळगूया आणि सण साजरा करूया कोकणातील जबाबदारीने. होळी म्हणजे फक्त सण नाही. कोकणातील होळी म्हणजे फक्त सण नाही, ती आठवण आहे आठवण, ती आहे परंपरा, ती आहे संस्कृती. ही आपली परंपरा पोचवणे आहे. आपली जबाबदारी आहे. जपून ठेवा. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. जय कोकण.